कुसुमळे आणि भाकरवडमध्ये चोरी, 1.5 लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास। अलिबाग तालुक्यातील कुसुमळे आणि भाकरवडमध्ये घरफोडी चोरी झाली आहे। शनिवारी व रविवारी या 2 दिवसात घटना घडल्या असून यामध्ये 1,58,000 रुपये किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला आहे। या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कुसुमळे येथील बंद घराच्या आवारात रविवारी सायंकाळी फिर्यादी फुले तोडण्याचे काम करत होते। त्यांच्या डोळे व तोंडावर कापड बांधून त्यांना ओढत चोर घराच्या मागे घेऊन गेला। त्या ठिकाणी त्यांना खाली पाडल्यानंतर त्यांच्या गळ्यातील 7 ग्राम वजनाचा 90,000 रुपये किमतीचा सोन्याच्या लक्ष्मीहाराचा तुकडा घेऊन लंपास झाला। जबरी चोरी प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक सरके अधिक तपास करत आहेत। तसेच भाकरवड येथील नरेंद्र पाटील यांच्या चाळीमधील घरामध्ये शनिवारी सकाळी घरात खिडकीवाटे चोरटा घुसला। त्याने मोबाईलसह रोख रक्कम असा एकूण 68,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला। या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार सुरेश वाघमारे अधिक तपास करत आहेत। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केबी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।